मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण ई-केवायसी संदर्भात मोठी अपडेट आलेली असून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे, असे मंत्री आदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केलेली आहे. आता ती माहिती काय आहे? नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत का? लाखो लाडक्या बहिणीची ई-केवायसी अजूनही झालेली नाही, त्या लाडक्या बहिणींनी नेमकं काय करायचं ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नाही, पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण खरोखर माहिती 100% अधिकृत माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून खास आपल्या लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेली असते. ई-केवायसीची संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया बघा, ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेले होते. तर त्यांच्यासाठी आता वेबसाईटवरती तर ऑप्शन देण्यात आलेला आहे, पण ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने ॲटलिस्ट आता 15 दिवस तरी ई-केवायसी सुरू करावे, जेणेकरून त्यांचे पैसे सुरू होतील, कारण त्यांचे हक्काचे पैसे आहेत. काही लाडक्या बहिणींना माहितीच नव्हतं ग्रामीण भागात ई-केवायसी काय असतं, ई-केवायसी करणे गरजेचं आहे का, हीच माहिती नसल्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत. वेबसाईटवरती प्रॉब्लेम होते, रात्र जागून लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करून सुद्धा ई-केवायसी झालेली नाहीत. तर मंत्री आदितीताई तटकरे यांनी काही मिनिटांपूर्वीच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट केली आहे की दिस रिपोर्ट्स being circulated are incorrect and not based on an official data. The e-KYC process is ongoing and will continue until 31st March. म्हणजेच काही माध्यमातून असं सांगण्यात आले आहे की लाडक्या बहिणींची ई-केवायसी होत नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, हे बघा, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया ही लाईव्ह सुरू आहे व तुम्ही ते करू शकता. तुमचा आधार क्रमांक कॅप्चर टाका, मी सहमत आहे टाका, OTP पाठवावरती केल्यानंतर तुमचे मोबाईल लिंक असलेल्या त्या मोबाईलवरती तुमचा OTP येतो व सविस्तर व छान प्रकारे ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया होते. तर मंत्री आदितीताई तटकरे यांना हेच सांगायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खोट्या बातम्यांवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याची संधी आहे, लवकरात लवकर करा, कारण जवळजवळ 17 ते 18 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा हप्ता सुरू झालेला आहे. तर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता त्यांचा बंद झाले होते, पण त्यांनी जेव्हा फेब्रुवारी 6 तारखेपासून ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघून केली आहे, त्यानंतर त्यांचे पैसे सुरू झालेले आहे. विथ प्रूफ मी ही सगळी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं होतं व त्या लाडक्या बहिणींचे 100% पैसे सुरू झालेले आहे. तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचा हप्ता बंद आहे का चालू आहे. तुमचे पैसे सुरू करायचे असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रक्रिया सध्या सुरू आहे, पण कोणत्या लाडक्या बहिणींची ज्यांची ई-केवायसी चुकली होती त्यांना फक्त आणि फक्त त्याच लाडक्या बहिणींना सुरू आहे. तर योजनेअंतर्गत ई-केवायसी करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधीचा फायदा घेऊन ई-केवायसी दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी. बघा, आज अखेर सुमारे 18 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे. तर पुन्हा एकदा ई-केवायसी संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, पैसे सुरू करा, तुमच्या हक्काचे पैसे आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन ई-केवायसी करा. कोणाला काहीही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करा. दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही, आमची ई-केवायसी दुरुस्ती होत नाही, किंवा अजून कोणते तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. नक्कीच 100% सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या हक्काचे पैसे आहेत, त्यामुळे ते बंद होऊ देऊ नका. ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार विनंती करत आहोत
आहोत. जोपर्यंत KYC सुरू करणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कमेंट करा, कारण तुमचे हप्ते सुरू राहणे खूप महत्त्वाचं असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.